नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात शासनाकडून तसेच महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्याकडून काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। सर्वच महिलांना आनंद होईल असा निर्णय काल लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी घेण्यात आला आहे। तसेच ज्या महिलांना अजून या योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी तर खूपच मोठी आनंदाची बातमी आहे। तसेच मित्रांनो, एक निर्णय असा सुद्धा घेण्यात आला आहे की ज्यामुळे महिलांचे थोडे टेन्शन वाढणार आहे। हा टेन्शन वाढवणाऱ्या निर्णयामुळे महिलांना पुढे फायदाच होणार आहे। तर तो कोणता निर्णय आहे आणि त्यामुळे महिलांना काय फायदा होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच अजून कोणकोणते महत्त्वाचे निर्णय शासनाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आले आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच मित्रांनो, बँक खात्याबाबत सुद्धा अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता ज्या महिलांचे असे बँक खाते असेल तर आता तुमचे ते बँक खाते चालणार नाही, याबाबत सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या महिलांना अगोदर लाभ मिळालेला असेल किंवा ज्यांना अजून लाभ मिळाला नसेल त्यांचे हे खाते जर असेल तर त्यांना आता यापुढे त्या खात्यामध्ये लाभ मिळणार नाहीये। लाभ घेण्यासाठी त्या महिलांना दुसरे खाते लागणार आहे। तर हा नेमका काय प्रकार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत। सोबतच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात कोणत्या तारखेला येणार आहे याबाबत सुद्धा महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे। तर हा व्हिडिओ महिलांसाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे, नक्की पूर्ण बघा। ज्या महिला अजून या योजनेअंतर्गत अर्ज करू शकलेल्या नाहीत त्यांना सुद्धा एक खुशखबर आहे। तसेच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्या सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी सुद्धा आहे। सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2 लाख महिलांनी अर्ज केले आहेत। त्यामध्ये लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळाले आहेत, परंतु त्यापैकी बऱ्याचशा महिला या अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, त्यांना अजून पैसे हे मिळालेले नाहीत। तर अशा महिलांसाठी सुद्धा खूपच मोठी आनंदाची बातमी आहे। या महिलांसाठी महिला व बाल विकास विभागाचे प्रमुख आदिती तटकरे यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे। या योजनेत तुम्हाला पैसे मिळाले असतील किंवा नसतील, काही महिलांना 3,000 रुपये मिळाले असतील तर काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नसतील, तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। शासनाकडून खूपच चांगला निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून कोणकोणते मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, तसेच तो कोणता निर्णय आहे की ज्यामुळे महिलांचे टेन्शन वाढणार आहे, चला एक एक करून सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण महिलांचे टेन्शन वाढवणारा निर्णय हा कोणता घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुढे महिलांना काय फायदा होणार आहे याबाबत जाणून घेऊया। आणि मित्रांनो, याबाबत स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्या मार्फत आपण जाणून घेऊया। एकाच वेळेला इतका मोठा लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एकमेव योजना आहे आणि या योजनेमध्ये आम्ही खरं तर माता भगिनींनो अनेक अटी शर्ती तर शिथिल केलेल्याच आहेत, पण एक अट जी आम्ही कायम ठेवली ती कसली होती माहिती? ती म्हणजे जी माझी लाभार्थी महिला असेल, जिच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असेल, आम्ही त्याच महिलेला या योजनेचा लाभ देणार जिचं स्वतःचं वैयक्तिक खातं ती उघडेल। म्हणजे खातं हे तिचं स्वतःचं वैयक्तिक असलं पाहिजे। बऱ्याचशा माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांचं बँकचं खातं त्यांच्या मिस्टरांसोबत किंवा भावासोबत जॉईंट अकाउंट होतं। त्या आम्हाला सुरुवातीला विचारायच्या की ताई, आमचं जॉईंट अकाउंट आहे, काय फरक पडतो, तुम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर डीबीटी करा। आम्ही म्हटलं नाही, मुख्यमंत्री महोदयांच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या, सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या, आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लाभ हा त्या महिलेच्या खात्यावरच गेला पाहिजे। अकाउंट जर जॉईंट असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डीबीटी झाल्याचा मेसेज येईल, संध्याकाळी सगळ्या माझ्या माता भगिनी उत्सुक बँकेमधनं तो सन्मान निधी विड्रॉ करायला जातील। संध्याकाळी विड्रॉ करायला जाईपर्यंत जॉईंट अकाउंट मध्ये तो सन्मान निधी टिकेल काय? किती भरोसा आहे बघा। म्हणून आम्ही अट अशी ठेवली की त्या माता भगिनीचं स्वतःचं वैयक्तिक खातं असलं पाहिजे। तुम्ही मला सांगा, आता तुमच्यापैकी किती जणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा लाभ मिळाला? बहुतांशी सगळ्या, 99% महिला। आता जेव्हा तुम्हाला पहिला मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये 3,000 डीबीटी झाले, तुम्हाला आनंद झाला? तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता खात्याबाबत ज्या महिलांचे जॉईंट खाते हे असेल ते आता या योजनेसाठी न वापरता त्या महिलांचे वैयक्तिक खाते हे असणे हे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा पुढे सुरू राहील।
म्हणून जेवढ्या पण महिलांनी या योजनेसाठी जॉईंट खाते दिलेले असेल तर त्यांनी आपले वैयक्तिक खाते उघडून त्या खात्यासोबत आधार लिंक हे करून घेणे महत्त्वाचे आहे। तसेच मित्रांनो, आता पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत या योजनेचे पैसे हे मिळालेले नाही आहेत त्या महिलांसाठी घेण्यात आलेला आहे। तर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की ज्या महिलांना अजून या योजनेचे पैसे हे मिळालेले नसतील तर त्या महिलांना हे पैसे कधी मिळतील आणि किती मिळतील, तसेच तिसरा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत महिला व बालविकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्या मार्फतच जाणून घेऊया। की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला ही योजना चालूच ठेवायची आहे। आज अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना पुढच्या मार्च 2025 पर्यंतची या योजनेची तरतूद करून ठेवलेली आहे। वर्षाला 43,000 कोटी या महायुतीच्या सरकारने सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या या योजनेसाठी 43,000 कोटीचा खर्च आहे। त्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे। माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे। आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा। आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात। त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता ज्या महिलांना पैसे हे मिळालेले नाही आहेत त्या महिलांना सुद्धा, तसेच ज्या महिलांना मिळालेले असतील तर त्या महिलांना सुद्धा, आणि ज्या महिलांनी अजून अर्ज केले नसतील तर त्या महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि ती म्हणजे सप्टेंबर अखेरच्या अगोदर सर्व महिलांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याचा लाभ हा दिला जाणार आहे आणि याबाबत शासनाकडून तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे।